तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 5 ऑक्टोबर 2025 आणि वार आहे मित्रांनो रविवार. तर आज थोडंसं उशिरा निघलो मित्रांनो. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आज सकाळी कंपन्या, शाळा कॉलेज वगैरे बंद असतात, त्याच्यामुळे म्हटलं थोडं उशिरात निघावं. तर काल पण बिझनेस मस्त केला मित्रांनो. आपण 2400 रुपये केले काल. तर काही मित्रांचं म्हणणं होतं मित्रांनो की ते तुम्ही जे दाखवता ते दाखवू नका, म्हणजे जेवढं कमवताय ते दाखवू नका तुम्ही. तर मित्रांनो काही जण नवीन रिक्षावाले जे आहेत त्यांना ही माहिती भेटणं खूप गरजेचं आहे, कारण की काय मागं खूप खर्च असतो. काहींची परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी. तर काही टाइमपास म्हणून रिक्षा घेतात मित्रांनो. 1000-500 रुपये कमवतात आणि त्यांना जास्त इंटरेस्ट रिक्षा चालवणार नाही, तर वाद खेळण्याचा जास्त इंटरेस्ट असतो. तर काहीला खरंच कमाई करावं लागते मित्रांनो, कारण काही मागं संसार असतो, काही मागं घरची परिस्थिती चांगली नसते, काही मागे जिम्मेदारी चांगली असते. त्याच्यामुळं काहींना बिझनेस करावा लागतोय मित्रांनो. तर चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करत राहा, कारण की ओला उबेर काय तुम्हाला दिवाळी बोनस देणार नाहीये, किंवा कुठलीही कंपनी तुम्हाला दिवाळी बोनस देणार नाही. त्यामुळे स्वतः कमावत लागणार आहे, जास्त पळावं लागणार आहे, कारण की घरचं सगळं फॅमिली वगैरे सगळं जे बोनस आहे ते आपणच आपल्यावरच अवलंबून आहे. त्यांना कपडे लत्ते झालं, दिवाळीचं काय आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळं तुमच्यावरच आहे. तर मित्रांनो, आपण आहोत आता मोशीमध्ये. तर आज चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो, आणि पाहू कसं अर्निंग होत आहे. तर चॅनल नवीन असाल मित्रांनो आपल्या, तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. तर आज आहे तिसरा दिवस मित्रांनो. तर पाहू तिसऱ्या दिवशी आपलं टार्गेट कसं होत आहे ते. तर मित्रांनो, गॅस भरायला चाललो होतो. भारत माता चौकापाशी आले की आपल्याला बुकिंग वाढली 125 रुपयाची, भोसरी MIDC म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, चला इंद्रायणनगर मध्ये चाललो आहोत आपण, तर इंद्रायणनगर मध्ये गॅस भरूया. आणि गॅस पण होता 50-60 पॉईंट. तर काल पण भरला होता मित्रांनो, 436 रुपयाचा काहीतरी गॅस भरला होता. तर आज सकाळी आलो मित्रांनो. आता गॅस भरलेला आहे, आपण इंद्रायणनगर मध्ये आहोत. तर आज गॅस भरलेला आहे मित्रांनो 375 रुपयाचा. तर आज पण मस्त गॅस भरला मित्रांनो. आणि इथं नवीन CNG पंप झाल्यामुळं चांगलं प्रेशर असतं इथं. तर ठीक आहे मित्रांनो, आणि चांगलं अवरेज पण देते गाडी इथं. इंद्रायणनगर मध्ये आल्यानंतर भरत जा मित्रांनो गॅस. तर 125 रुपयाची आपली पहिली बुकिंग पण कंप्लीट झाली मित्रांनो, आणि आपल्या पहिली भावानी पण झाली म्हणावं लागेल, आणि गॅस पण भरून झाला. तर ठीक आहे, पाहू आता इंद्रायणनगर मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते, आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया. आज आहे रविवार. सकाळी थोडं शांत असते मित्रांनो, पण दुपारून चांगलं अर्निंग होत आहे आज पण. तर पाहू कसं अर्निंग होतंय आज, आणि बघत राहा व्हिडिओ. तर पाहू आपल्या इंद्रायणनगर कुठली बुकिंग वाजते मित्रांनो. गॅस भरला आणि 157 रुपयाची मोरवाडीची बुकिंग वाढली आपल्याला, मूळचंद मिलची. तर मित्रांनो, मी गॅस भरला तिथूनच होती, सद्गुरुनगरून पिकअप होतं. तर 157 रुपये, आणि किलोमीटर किती भरलंय तुम्हाला साईडला दाखवतो मी. जे म्हणत आहेत मित्र की हे उबेरचं बिल कसं परवडतं तुम्हाला आणि मीटरने नेत जा, तर हे किती किलोमीटर भरलं आणि कसं अर्निंग भेटलं ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. तर पाहू आपण आहोत मूळचंद मिल पाशी आता, आणि कुठली बुकिंग असते पाहू. तर मित्रांनो, 144 रुपयाची भूमकर चौक वाढली मला मोरवाडी मधून. तर घेतली आणि त्यांना आता सोडलंय जस्ट मी. तर आपण आहोत हायवेला मित्रांनो. तर वाजल येतो, आज रविवार आहे, ट्रॅव्हल्स येत असतात. तर कुठली तरी आपल्याला 100% बुकिंग वाजल आज इथून. तर पाहू आपली 144 रुपयाची आपली आता तिसरी बुकिंग कंप्लीट झालेली आहे. पाहू आता कुठली वाजते आपल्याला. मित्रांनो, आपण आलो पिंपळे गुरव मध्ये 147 रुपयाची बुकिंग घेऊन भूमकर चौकातून. तर 8.78 भरलं ते, म्हणजे बरोबर बिल भेटलं आपल्याला 70 रुपयाने. तर आपण आहोत आता पिंपळे गुरव मध्ये मित्रांनो, आणि पिंपळे गुरव मधून पाहू कुठली वाजते. नाहीतर जेवण करून घेऊया मित्रांनो, कारण की दुपारचा टाइम होता आहे, 12 वाजता आलेला आहे. आणि आपले आतापर्यंत 570 रुपये 80 रुपये काहीतरी झालेले आहेत. तर मस्त अर्निंग झालेलं आहे, कारण की 10 वाजता आलतो आपण. तर 2 तासात चांगलं अर्निंग झालं मित्रांनो. आणि जेवण करून घेऊया, म्हणजे दुपारून आपल्याला परत टेन्शन नाही भूक लागली तरी, आणि अर्निंग करण्याचा टाइम असतो चांगला, कारण की दुपारून चांगल्या बुकिंग वाजतात. तर जेवण करून घेऊया आणि पाहूया आपल्याला कुठली बुकिंग वाजते. 200 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण हिंजवडीला. तर तिथं जेवण केलं आणि काही वाढलं नाही म्हणून नाशिक फाट साईडला आलो. तर नाशिक फाट्यावरून आपल्याला बुकिंग वाढली हिंजवडीची 200 रुपयाची. तर मस्त बिल झालं मित्रांनो, आणि आज ट्रॅफिक नाहीये त्यामुळं फास्ट अर्निंग होत आहे. तर मित्रांनो, आपण 200 रुपयाची कंप्लीट केलेली आहे बुकिंग आहोत हिंजवडीमध्ये, आणि पाहू आता कुठली बुकिंग वाजते आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला बुकिंग वाढली हिंजवडीहून आगरकर नगर स्टेशनची 317 रुपयाची.
तर 19 किलोमीटर भरलं मित्रांनो आणि 370 रुपये अर्निंग झालं त्याचं. तर बरोबर 70 रुपयांनी पडलं आपल्याला म्हणायचं, 16.5-17 रुपयांनी पडलं ते. तर ठीक आहे, ट्रॉफिक पण नव्हतं आणि अर्ध्या तासात आपण ट्रिप कंप्लीट केली मित्रांनो. तर आता आहोत आपण स्टेशनला आणि स्टेशन वाढली तर ठीक आहे, नाही तर जाऊ आपण शिवाजीनगर साईडला मित्रांनो, म्हणजे आपल्याला बुकिंग पण वाजेल. तर मित्रांनो आपल्याला स्टेशनला काही बुकिंग वाढली नाही, मग आपण आलो शिवाजीनगर साईडला आणि शिवाजीनगरला आले की लगेच आपल्याला बुकिंग वाढली 128 रुपयाची. ओल्ड सांगवी म्हणून आली मित्रांनो. तर ओल्ड सांगवी म्हणजे आपण होतो बरोबर रेंज हिलच्या आणि ओल्ड सांगवीच्या मधोमध जे मिलिटरी एरियाचा एरिया आहे तिथली बुकिंग होती 128 रुपयाची. तिथून आपण डायरेक्ट ओल्ड सांगवी साईडला उठलो आणि ओल्ड सांगवी मध्ये आहोत मित्रांनो. आपल्याला आता कुठली बुकिंग वाजते पाहू. तर रॅपिडोने पहिली बुकिंग दिली सकाळपासून 128 रुपयाची आता. तर ठीक आहे, पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते आता इथून. तर मित्रांनो 363 रुपयाची आपण बुकिंग घेऊन आलो भोगावला. 363 रुपये ममता नगर ओल्ड सांगवीवरून. तर मस्त अर्निंग दिलं मित्रांनो. 21 किलोमीटर भरली ती, मस्त बिल दिलं मित्रांनो. काल पण आलतो मित्रांनो भोगावला, त्याच्यामुळं त्याला उबेरला कळतं काय माहिती की लोकेशन काल इकडे ऍक्टिव्ह होतं याचं. आचवणी इकडे बुकिंग द्यावा, तर काल पण भोगावला आलतो आणि आज पण भोगावला आलो. तर भोगावून आपल्याला 100% बुकिंग वाजेल. तर पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते भोगावरून. तर मित्रांनो काल आपण एरंडवण्याला चालतो आणि आज पण भोगावून एरंडवण्याला चालू 223 रुपयाची. काल होती 220 रुपयाची, आज आहे 223. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आहोत मित्रांनो आपण. तर आता 5 वाजत आलेले आहेत आणि मला वाटतं आता इथं काही वाजणार नाही, कारण की इथून आता जाऊया आपण FC रोड साईडला, म्हणजे आपल्याला बुकिंग वाजेल आणि पिंपरी चिंचवडला पण जाण्याचा प्रयत्न करूया. तर पाहू आता आपल्याला बुकिंग वाढली तर ठीक आहे, नाही तर जाऊ FC रोड साईडला. मित्रांनो 122 रुपयाची औंची घेऊन आलो आपण. एरंडवणच वाढली आपल्याला 122 रुपये औंच सानेवाडी. तर आताच सोडली मित्रांनो, ती 122 रुपये झाली. तर बरं झालं म्हटलं औंच साईडचे पडले, म्हणजे आता पिंपरी चिंचवडला आपल्याला जाता येईल आणि संध्याकाळचे वाज झाले 6 आता. तर हळूहळू घराकडे निघूया मित्रांनो आणि आपले 2000 पण होत आलेले आहेत, म्हणजे घराकडे जाताना आपले 2000 पण कम्प्लीट होतील आणि आपण घरी पण जाऊ. तर पाहू आता आपल्याला इथून बुकिंग सानेवाडीहून कुठली वाजते ते. 88 रुपयाची बुकिंग आली पिंपरी गुरवला, 4.8 भरली. तर म्हटलं चला ठीक आहे आणि इथून आपण जाऊ नाशिक फाट्या साईडला, म्हणजे आपल्याला घराकडली बुकिंग वाजेल मित्रांनो. तर जाऊया नाशिक फाट्या साईडला ना. आपले 2000 रुपये कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो आणि नाशिक फाट्यावरून आता आपले जेवढे होतील तेवढे आता एक्स्ट्रा आपल्या टार्गेटच्या पुढे होतील. तर पाहू आपण नाशिक फाट्याला जाऊया आणि पाहूया घराकडली बुकिंग वाजते का ते. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजत आले ते 8 आणि आपल्याला आहोत आता गंधर्वनगरीमध्ये मित्रांनो. तर 167 रुपयाची बुकिंग आली आपल्याला. तर कस्टमरने 170 रुपये पे केले आणि बरं झालं म्हटलं नाशिक फाट्याला आपल्याला घराकडली बुकिंग वाढली. तर आपण जाऊया घरी मित्रांनो. आणि आजचं टार्गेट जे होतं मित्रांनो आपलं, तर मस्त अर्निंग झालेलं आज 2150 रुपयाच्या पुढे गेलेलो आहोत आपण. 2150 रुपये आजचं अर्निंग झालंय मित्रांनो. तर दिवाळी येत आहे मित्रांनो, त्यामुळे चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करा, कारण की ओला उबेर तुम्हाला काही बोनस देणार नाहीये. तुम्हाला स्वकष्टाने सगळ्यांना कपडे लत्ते, घरचे फॅमिली असेल तर मला लेकरो बाळ असेल त्यांना सगळ्यांना तुम्हाला कपडे स्वतः करायचे आहेत. कारण की कुठलीही कंपनी तुम्हाला, खरं तर ओला उबेरने आपल्याला बोनस द्यायला पाहिजे होता काहीतरी, कमीत कमी एवढ्या बुकिंग मारा म्हणजे तुम्हाला एवढा बोनस भेटेल. आहे मित्रांनो 26 बुकिंगला 450 रुपये बोनस येते. 450 काय येतं मित्रांनो. तर तुम्हाला धंदा दिसतोय मित्रांनो, पण याच्या मागचं कष्ट तुम्ही पाहिलं तर सकाळी 10 वाजल्यापासून मी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लगातार गाडी चालवतोय, म्हणजे कंटिन्यू 10 तास गाडी चालवली मी आणि 2150 रुपये केलेत मित्रांनो. कधी कधी 11-11, 12-12 तास काम करतोय मित्रांनो आणि आपलं टार्गेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण टार्गेट नाही कम्प्लीट केलं तर आपला खर्च भागत नाही मित्रांनो. जर 1000-1500 आणि असं करीत राहिलो आपलं तर खर्च काहीच भागत नाही मित्रांनो. बाहेरून आपण गाव सोडून आलो याचा थोडा विचार करून आपण काम करा मित्रांनो आणि सुधारण्याचा प्रयत्न करा. जे म्हणत आहे त्या व्हिडिओवर तू ट्रिपा दाखवू नको, तू एवढे केले दाखवू नको, त्यांच्यासाठी खास संदेश आहे मित्रांनो. कारण की तुम्ही जर हा बिझनेस असा, नवीन रिक्षावाले जे आहेत त्यांना हा खर्च त्यांना करावाच लागणार आहे. त्यांना हप्ते असतात, त्यांना सगळ्या गोष्टी आल्या मित्रांनो. त्यांचा खर्च नवीन ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता तेव्हा हाच विचार जर सगळ्यांनी केला असता तर गाडी आज माझ्यामुळं काही एक जण गाडी घेणार नाही मित्रांनो. कारण की आज बऱ्याच गाड्या झाल्या, रोज गाड्या कित्येक येत आहेत. तर ठीक आहे, जाऊ द्या मित्रांनो, आता गाड्या तर खूपच झालेल्या आहेत आणि बिझनेस वर कमी होत चाललेला आहे. तर सरकार कधी
परमिट बंद करेल काही अजून गॅरंटी नाहीये. 2017 का 18 पासून हे परमिट चालू आहे, 2018 पासून. तर खूप म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर पासून परमिट चालू आहे. तर अजून बंदच व्हायचं नावच घेत नाहीये. तर पाहूया आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर आज होता तिसरा दिवस आपल्या बिझनेसचा. तर आपण 7 दिवसात किती आपलं टार्गेट कम्प्लीट होतंय हा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर चॅनल नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.